पालखी आपल्या घरी आली ना की प्रत्येकाच्या घरी ना वेगवेगळं काहीतरी स्वीट असं असतं ते देवतेची पालखी प्रत्येक घरामधून जात असते अशी. आता MD साहेबांच्या घरी जाणार आहे. कदम साहेब फार छान वाटतं. हां मस्त. आणि आपल्याला पालखी जेव्हा घेतो तेव्हा आपण चप्पल नाही घालत अशी इकडे. आणि मस्तपैकी असं आगमन झालेलं आहे आपल्या पालखीचं इथे घरी. ह्या साईडला तोंड करायचं आहे ना. नाही त्यांना जाऊ दे, त्यांना जाऊ दे. पालखी आपल्या घरी आली ना की प्रत्येकाच्या घरी ना वेगवेगळं काहीतरी स्वीट असं असतं. इकडे काय साबुदाणा आणि हे काय हे दुसरी काय दही आहे. मस्त असं छान असं आपल्याला खायला वाटतं. हा टोपी टोपी ना नैवेद्य दाखवते. निशाणीला आमचा झेंडा आहे ते निशाणी. टोपी दिसते. आता मस्तपैकी त्यांनी घेतली टोपी घेतली इकडे. पण लक्षात तुला माहिती आहे का आपण बघ हे नैवेद्य असले किती पाठीवरून 4-5 मेंबर असतात. तो नैवेद्य दाखवण्याच्या अगोदरच उचलायचे सर्व नैवेद्य. आता कोणीच उचलायला असं मागत नसते इकडे. हा देवाला खाऊ दे. जाम भारी मस्त लाल लाल कलिंगण आपल्याला पाहायला भेटते इकडे खायला. ये अरे वा वा सर्वांच्या हातात कलिंगण वा मस्त. सोनू लांब आहे.
काकाकडे दाखवतो हाय. आपण मध्ये हा हे बघा मस्त ही असं घरी असं काही ना काही आपल्याला भेटतं असं थंडगार किंवा पालखी उत्सव चालू आहे हा हा आणि या पालखी उत्सवाकरता खास आमचे बंधू प्रवीण डोलम हे स्वित्झर्लंड सॉरी सॉरी सांभाळून होत्या आणि आधी जोरात खेड तालुक्यात सगळ्यात मोठा असं या ठिकाणी तर जांभूवाडी पालखी उत्सव आहे मस्त आणि या पालखी उत्सवाला चाकरमानी कमीत कमी 700 लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि फटाक्यांसाठी थोडीशी सगळे सहकार्य करतायत. हळूहळू थोडेफार होते सगळ्यांनी जरा जोर राहावा. बरोबर कसं म्हणजे अजून कार्यक्रम मोठा होईल. दुपारी जेवणाची व्यवस्था आहे, संध्याकाळी जेवणाची व्यवस्था आहे. जास्त फटाके वाजवू नका जास्त आणि फटाके म्हणजे फटाके वाजवू नका, जास्त वाजवू नका. पर्यावरण सांभाळा. आम्ही इको फ्रेंडली फटाके आणले. इको फ्रेंड ओके. पालखी आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या घरी बघा आपल्याला इकडे समोसा खायला भेटतो. समोसा आहे त्याच्यानंतर लस्सी पण आहे जबरदस्त असा आता. काय संदीप काय खातोय? अरे होतो ना काय पत्रावले तिकडे देतो छोटे छोटे. अरे वा समोसा इकडे समोसा आला. अरे वा चटणी पिटणी वाटण्याचं काम चालू आहे इकडे. काय लाल डब्यात काय हाय काय इकडे लाल डब्यात काय तर दिसतंय इकडे. ज्या पब्लिक जमलं इकडे. अरे मागे वा म्हणजे या पोरांची श्रद्धा किती आहे बघा देवावर. हा श्रद्धा भरपूर असल्यामुळे म्हणून हे प्रत्येक घरात येऊन बसतात. बरोबर. काय काय मागितलं काय लस्सी आहे लस्सी. लाल डब्यात काय आहे तो काढा. पालखी आली देणार नाही मी. वक जाय कलम जायचं सांग बोल जोलाय नवलायचं. लक्ष लाल डब्यात काय लक्ष लाल डब्यात आमरस 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 आला इकडे लस्सी आमरस जाम जबरदस्त फुल माऊल माऊलच आहे ते. आणि काय बघा लस्सी आणि काय जबरदस्त असा. अजून दोन आण ज्यांना भेटले ना उठू द्या. दोन आण इकडे दोन द्यायचे. दोन दे डबल घेऊ नका. एकदाच घ्या. भारी भारी संपले मीठ बीठ टाकून जबरदस्त. थोड्याच वेळात आता पालखी आमच्या घरी येईल इथे आणि अगोदरच मस्त मस्त गारेगार असा कलिंगड खायला भेटते इकडे. लाले लाल गारेगार पोरा खातात बघा कशी गावची आपली पोरा सर्व खातात बघा कशी एक नंबर. चला आला दुसरा परत ट्रे आला आपल्या इकडे. नाही कसं आहे बघ कलिंगड एक नंबर आहे ना. आणि इकडे आपले मस्त एक नंबर आहे. गोळे 4-5 घ्या. 4-5 घ्या. निल्या बोलतो 4-5 घ्या.
गाई स्वामी समर्थान झोला माझ्या बलिराम कंपनी आपली वर्षाची हातबेटीची ओटी भरली का त्यांच्या घरात मुला मनसा संभालकर ओटी भरले माझी व गाई स्वामी समर्थान झोला नवला माझ्या संकेतने आपल्या हातबेटीची ओटी भरलेली आहे जिथं आहे तिथे आपण सुख दे का त्यांच्या घरात घरात मुला मनसा संभालकर ओटी भरले मानली तर आपला मस्तपैकी ढोल ताशा आपल्याला वाजून झालेला आहे ते शिमगाव काय आहे की तुम्ही ही सगळे बिले सगळी वाजवताय व्यवस्थित तुम्हाला त्रास नाही होत त्याचा तुम्ही देवासाठी हा कार्यक्रम करता म्हणजे वडलो म्हणजे तुमचा हा कार्यक्रम आहे तुमचा म्हणजे आजचा दिवस झाला परत तुम्ही दुसऱ्या वाडीत परत जात असता म्हणजे आपल्याला किती दिवस फिरायला लागतात आता साधारण तुम्ही किती दिवस फिरता तुम्ही आता आपला शिमगाव चालू झाला होम झाल्याच्या नंतर तुम्ही आता अजून 7 दिवस बाकी आहेत. म्हणजे 7 दिवस बाकी टोटल तरी आपण किती वाड्या घेतात साधारण आता 12 वाड्या मग तुम्ही दर दिवशी ह्या वाजवत राहता असं म्हणजे हे पेपाटी किंवा असे हा आमच्या पूर्वजांपासून चालत आला हे आम्हाला करायला लागतं. हे आम्ही ठेवून सोडू शकत नाही. मग त्याच्यामध्ये तुम्ही पेपाटी वाजवता म्हणजे तुमचा श्वास कसा बोलतो कसं काय सुरावरती तुम्ही कसं काय म्हणजे त्या सुरावरती तुम्ही कसं काय देवाची ताकद आहे त्यांची. अच्छा ओके आणि तुम्ही सनई वाजवता ही ते तुम्ही प्रॅक्टिस आहे पहिल्यापासून. अच्छा ओके तुम्ही वाडवडिलांपासून म्हणजे शिकत आला ही सर्व असं अच्छा ओके ठीक आहे धन्यवाद ही जी आमची सुरसनेवरी मंडळी आहे ही हा जेव्हापासून उत्सव चालू झालेला आहे बरोबर. ते गेले 14-15 दिवस हे काम करतात आणि ही कोणतीही अपेक्षा न करता Yes, साधारणतः हे काम करतात आणि वडिलोपार्जित त्यांचा हा व्यवसाय आहे. आणि असं नाही की बाबा काय आम्हाला हे अमुकच काहीतरी पाहिजे म्हणून असं नाही तर एक मनोभावे देवीसाठी आपल्या लोक हे काम करत असतात. खरोखरच आपल्या आमच्या सगळ्या जांभूवाडीतर्फे यांना मी शुभेच्छा देतो आणि संपूर्ण आमच्या तळे गावातर्फे यांना ही जी कला जोपासलेली आहे वडिलोपार्जित त्याच्यासाठी त्यांना आम्ही सगळ्यांनी गावदेवीने आम्ही असं हे करतो की त्यांना पूर्ण आयुष्य असं बळ द्या की अजून पुढची कित्येक वर्ष त्यांनी हा काम त्याचं जोपासावं अशी आमची इच्छा आहे.